आमदार नाना पटोले साहेब. यस. अध्यक्ष महाराज, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वर मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महाराज, मी सुरुवातीलाच मी आकड्यावर आता सध्या जाणार नाही, पण माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी नागपूरच्या प्रकरणामध्ये जे काही मुद्दे मांडलेत आणि त्या दिवशी मी त्यांना म्हणालो होतो की मला एक मुद्दा तुमचा सुट्टे आहे, मला त्या मुद्द्यावर बोलायला संधी दिली तर आपल्याला आताच इथं क्लिअर करता येईल. अध्यक्ष महाराज, नागपूरचा एक मुद्दा जो सुटतोय तो वारंवार, अध्यक्ष महाराज, जी घटना झाली, जी दंगल झाली, त्या दंगलीचं मी समर्थन करणार नाही आणि कदापि ते करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, पण दंगल कोणी निर्माण केली आणि दंगल कुठून सुरुवात झाली त्या गोष्टीचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या एकही स्पष्टीकरणामध्ये ते वाक्य आलं नाही. अध्यक्ष महाराज, ती घटना अशी झाली, मी परवा पण बसल्याने बोलत होतो आणि त्यांनी त्याच्यात उत्तरात सांगितलं की जे काही हिरवी चादर होती ती हिरवी चादर आयात नव्हती, म्हणजे पवित्र नव्हती आणि ते पेटवण्यात आली, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर सांगितलं. अध्यक्ष महाराज, ते आयात होती की नव्हती मी त्याच्या खोलात आता जात नाही, पण अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी पोलीस होते. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हा असे या पद्धतीचे आंदोलन होतात आणि प्रतिकारात्मक आपण एखादी वस्तू पेटवतो तर पोलीस त्याला कब्जात घेते, पण अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी पोलीस होते आणि पोलिसांनी ती जी काही प्रतिकात्मक बनवलेली वस्तू होती ती का ताब्यात घेतली नाही? पोलिसांना मारलं, त्यांना काही सोडायचं नाही, तसंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याचंही समर्थन आम्ही करू. पोलिसांवर हात उचलता येत नाही, पण त्या ठिकाणी पोलीस होते आणि त्या पोलीस असताना त्यांनी त्या प्रतिकारात्मक वस्तूला त्या ठिकाणी आपल्या कब्जात का घेतली नाही? आणि समजा ती घेतली असती अध्यक्ष महाराज तर ही घटना झाली नसती आणि नागपूर सारख्या शहराला, आमचं नागपूर शहर हे शांतप्रिय अध्यक्ष महाराज, मी त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढलेलो, मला माहिती आहे की नागपूर सर्वधर्म समभावाला मानणार आहे. ही पहिल्यांदा घटना झाली अध्यक्ष महाराज. योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री त्या नागपूरचे आहेत आणि अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी घटना जी झाली ती त्या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्र्याचं बालपण गेलं त्या भागात अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी ह्या पद्धतीची घटना व्हावी. अध्यक्ष महाराज, या सभागृहात ना गृह राज्यमंत्री आहे आणि कोणीच नाही आहे. अरे तुम्ही आहात, मला माहिती आहे, तुम्ही माहिती देणार तिकडे, पण जे काही असते अंतिम आठवड्यामध्ये मंत्री महोदय, जी काही मंत्री महोदय जे काही पद्धत असते, आपली परंपरा असते, त्या परंपरेला जोपायचंच नसेल आणि पाचवी बहुमतावरच तुम्हाला ढकलून न्यायचं असेल, मी सुधीर भाऊचं अनेक मुद्दे मी दाखवेल इकडे असताना ते काय काय बोलत होते त्यावेळेस, पण आम्हाला त्या जोरात बोलता येत नाही आणि त्या पद्धतीनं सांगता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, नागपूरला पेटवण्यामध्ये सरकारच जबाबदार होतं हे मी या ठामपणे या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महाराज, ती घटना जी होती त्या घटनेला आपण त्या ठिकाणी थांबवलं असतं, ती जी हिरवी चादर काय असेल त्याचं जे प्रतिकारात्मक त्यांनी तयार केलेली होती, ती प्रतिकारात्मक ती व्यवस्था त्या ठिकाणी पेटवली गेली नसती तर नागपूरला दंगल घडली नसती. हा माझा आरोप नाहीये, ही वस्तुस्थिती मी या ठिकाणी सदनात मी आणतो अध्यक्ष महाराज, आणि त्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी या ठिकाणी द्यावं ही या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, एक गोष्ट आपण पाहतोय की राज्यामध्ये अनेक आमदार आणि अनेक या सरकारचे सहकारी जे कोणी असतील कार्यकर्ते, त्यांना Y+ सिक्युरिटी दिली गेलेली आहे. मधल्या काळामध्ये मी पेपरला आणि माध्यमात वाचलं, हे सरकार आल्यानंतर या सरकारने ज्या आमदारांना Y+ सिक्युरिटी दिलेली होती ती बंद केली असं सांगितलं. अध्यक्ष महोदय, आम्हाला वाटलं की राज्यात पोलीस कमी आहेत, काही कोणाला थ्रेट नाही, पण त्यावेळेस जे काही घटना झाली मागच्या 2.5 वर्षाच्या पहिले, त्या घटनेमध्ये काही आमदारांना थ्रेट आली असेल, त्यांच्या घरावर हमले व्हायला लागले होते म्हणून दिली होती. पण अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून सुद्धा अजूनपर्यंत अनेक आमदारांना Y+ सिक्युरिटी आहे. एकीकडे जनतेच्या रक्षणासाठी पोलीस नाही, पण या आमदारांना कुठली थ्रेट आहे?
आणि कुठल्या कारणाने या आमदारांना आणि त्यांच्या जे पक्षाचे काही नेते आहेत जे कुठलेही काही नाहीत त्यांना कुठल्या आधारावर यांनी वायप्लस सिक्युरिटी दिलेली आहे त्याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलं पाहिजे. हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या घामाच्या पैशाची या पद्धतीने उधळपट्टी या सरकारला करता येणार नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे की किती या राज्यातल्या आमदारांना वायप्लस सिक्युरिटी आहे, यांच्या पक्षाच्या नेत्यांना आहे आणि कुठल्या आधारावर आहे आणि कशासाठी आहे, त्याची कारणं काय, काय थ्रेट आहे, हे थ्रेट त्यांनी आम्हाला सांगितली पाहिजे आणि कशासाठी उद्धटपट्टी चालली त्याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज. नाही कोणी असो XYZ. अध्यक्ष महाराज या ठिकाणी मला आठवतं अध्यक्ष महाराज की हे सरकार आल्या आल्या नागपूरच्या अधिवेशनाच्या काळातला तो काळ होता अध्यक्ष. पहिल्या दिवशीपासून आम्ही तो विषय लावून घेतला अध्यक्ष महाराज बीड आणि परभणीचा. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात उत्तर दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना सोमनाथ सूर्यवंशीचं उत्तर देत असताना सांगितलं की त्याला दम्याचा त्रास होता आणि दम्याच्या त्रासामुळे त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. अध्यक्ष महाराज परवा आपल्याला जे चौकशीच्या अंती आपल्याला जो रिपोर्ट आला तो अध्यक्ष महाराज त्या रिपोर्टामध्ये आपल्याला त्याच्यात स्पष्ट आलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा त्याला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अध्यक्ष महाराज मुख्यमंत्र्यांनी सर्रास त्या ठिकाणी उत्तर देत असताना सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला आणि आता जो रिपोर्ट येतो आहे तो रिपोर्ट समजा त्याच्या मारण्यामुळे झाला असेल, पोलीस कोम्बिंगमुळे झाला असेल तर अध्यक्ष महाराज त्या पोलिसांवर काय कारवाई केली? कोणाचे आदेश होते? मुंबईमधल्या बसलेल्या डीजी ऑफिस मधून आदेश होते की मंत्र्यांकडून आदेश होते? त्याचं उत्तर पण मिळालं पाहिजे. एका मागासवर्गीय मुलाचा मृत्यू होणं, लॉच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू होणं त्याला जबाबदार सरकार नाही अध्यक्ष महाराज. सरकारने उत्तर द्यायचं नाही त्याचं. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. सत्ता पक्षाचे आमदार सांगतात की अशा पद्धतीचा अंतिम आठवडा प्रस्ताव येतोय. जनभावना या ठिकाणी आम्ही अंतिम आठवड्यातून मांडलेल्या आहेत अध्यक्ष महाराज. हे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना आहेत. त्याची आता थट्टा करायची असेल तर करू द्या पाशवी बहुमताच्या आधारावर, पण वास्तविकता याच्यामधली हीच अध्यक्ष महाराज. हा जनतेच्या भावनेचा अंतिम आठवडा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडलेला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज मग संतोष देशमुखांचा प्रश्न असो, सोमनाथ सूर्यवंशीचा असो, त्याचा खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा ही मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महाराज त्या दिवशी उत्तरामध्ये सांगण्यात येत होतं आम्हाला अध्यक्ष महाराज की राज्यामध्ये पोलिसांची मंजूर जी संख्या आहे आज राज्यात 2,19,822 आहे अध्यक्ष महाराज. पण प्रत्यक्षात 1,98,870 पदे भरली गेलेली आहेत आणि 21,108 पदे रिक्त आहेत अध्यक्ष महाराज. हे किती दिवसात भरले जातील? पण अध्यक्ष महाराज याच्यामध्ये विशेष करून अध्यक्ष महाराज एक गोष्ट महत्वाची आहे की महिला पोलिसांची संख्या फार कमी अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज महिला पोलिसांची संख्या 36,900 इतकी असून एकूण पुरुष पोलिसांच्या तुलनेत ही प्रमाण 18.10% इतकी कमी आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज आमचं सरकार असताना आणि विशेष करून राज्याचे गृहमंत्री RR पाटील असताना त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये ही योजना आणली गेली होती अध्यक्ष महाराज. महिलांचं स्थान सुद्धा बरोबरीनं असावं हा मुद्दा त्या ठिकाणी घेऊन या राज्यामध्ये काम सुरू झालं. पण आज आपण पाहतोय की 18.10% इतके कमी महिला पोलिसांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज राज्याची एकूण लोकसंख्या अंदाजित 12,83,00,000 असून त्या तुलनेत दर लाख लोकसंख्ये मागे पोलिसांची संख्या केवळ 155 इतकी कमी आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज या ठिकाणी मी जास्त आकड्यात न जाता विशेष करून मी आज सकाळी आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल
एक कुणाल कामरेंनी ज्या पद्धतीनं कॉमेडी शोच्या माध्यमातून त्यांच्यावर काही कविता बोलली आणि त्याच्यावरचा आपण सभागृहामध्ये उद्रेक होताना पाहिला. अध्यक्ष महाराज, माझा सवाल आहे, कोणाच्याही व्यक्तिगत याच्यामध्ये अशा टिप्पणी करण्याचा कोणाला अधिकार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचा उलटा फायदा कोणी घेऊ नये या गोष्टीशी आमची पण सहमती आहे अध्यक्ष महाराज. पण डॉक्टर प्रशांत कोरटकर त्याचं काय, सोलापूरकरचं काय, त्याच्याबद्दल ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह त्यांनी वाक्य केलं. अहो त्या कोरटकरनी तर मी ऐकलं असेल, दादा तुम्ही पण ऐकलं असेल, ब्राह्मण मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा, आम्ही एकेकाला पाहून घेऊ असं म्हणतोय हा कोरटकर. गाडी कोणती आहे त्याच्याकडे? ती गाडी जी आहे ती मोतेवार आहे ना, आपला महेश, त्याच्या ज्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या महेश मोतेवारची गाडी घेऊन फिरतो तो. सगळ्या IPS अधिकाऱ्याची दोस्ती आहे त्याची. कोरटकरला जमानत नाही, त्याला कोर्टाने नाही दिली बेल, का नाही अटक केली त्याला अजूनपर्यंत? मी शिंदे साहेबांच्या बद्दल कोणी आक्षेपार्ह केलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही, पण छत्रपतीच्या विरोधात ज्या माणसानी ज्या पद्धतीने घाणेरडा तो बोलला, जे टेप आपण सोशल मीडियावर पाहतोय, का आमचं रक्त सळसळत नाही? का कोरटकरला आम्ही काही केलं नाही? का ना आम्ही सोलापूरकर कारवाई केली नाही? त्याचं उत्तर का देणार नाही तुम्ही? त्याचं काय उत्तर देणार नाही? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. कोरटकरला का अटक केली नाही? तो कोणाचा हस्तक आहे? त्याच्यासोबत पोलीस फिरतात. सोलापूरकर कोणाचा सोबती आहे? त्याच्यावर का कारवाई केली नाही? त्याच्याबद्दलचा उद्रेक व्हायला पाहिजे ना. त्याचं आज सकाळी झालं तसं व्हायला पाहिजे होतं ना. नाही होणार अध्यक्ष महाराज. पाशवी बहुमताच्या आधारावर मी करणं या पद्धतीचं जे काही वातावरण या महाराष्ट्रात चाललेलं आहे, या सभागृहात चाललेलं आहे, हे महाराष्ट्र बघते आहे. हे तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही. काही अमरपट्टा बांधून नाही आलात तुम्ही लोक. आणि कसं आलात उद्या आपण संविधानावर बोलू त्यावेळेस मी बोलणार आहे. पण मी आज या ठिकाणी आपल्याला सवाल जे विचारतो, प्रशांत कोरटकरला का अटक केली गेली नाही? कोणाचा हस्तक आहे? कोणाचा पिल्लू आहे? सोलापूरकर कोणाचा पिल्लू आहे? त्याच्याबद्दलचं काय तुम्ही काय सरकार काय करताय? छत्रपतीचा अपमान करण्याचा अधिकार याला कोणी दिला? कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे अध्यक्ष महाराज. महाराष्ट्र पाहतोय, असं एकतर्फा नाही करता येणार तुम्हाला. दादा म्हणतात परवा की मुसलमानाकडे कोणी डोळे काढले तरी मी पाहून घेईन. बाकीचे लोक काय म्हणतात मुसलमानाबद्दल? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? दादानी समर्थन करायचं कोणाला, मला त्याचा विरोध नाही, पण काय चाललंय या सरकारमध्ये? एक हिंदू एक मुसलमान. ओ महाराष्ट्रामध्ये काय चाललं काय? याचं उत्तर देणार नाही तुम्ही लोक. महाराष्ट्र दहशतीमध्ये आहे आणि आम्हाला सांगण्यात येतं सरकारकडून, तुमच्यावर येणार नाही. आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही असं करू नका, नाही तर महाराष्ट्रात उद्योग येणार नाही. अहो काय तुम्हीच लोक वातावरण खराब करताय ना. आमच्यावर दोष देऊन काय चालणार तुमचं? तुम्हीच लोक महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करताय, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. उपमुख्यमंत्री एक बोलतात,